लहानपणापासून आपण एक प्रतिज्ञा दररोज शाळेमध्ये म्हणायचो किंवा आता म्हणत असतो की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. अगदी त्याचप्रमाणे आज जो मुद्दा संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी पेटलेला आहे की बंजारा समाजाला शेड्यूल ट्राईबमध्ये आरक्षण मिळायला हवं, ही गोष्ट प्रथमतः नोंद करून देतो की ही आरक्षणाची मागणी आमच्या कुठल्याही बांधवांच्या आरक्षणाला धक्का न पोहोचता आम्हाला शेड्यूल ट्राईबचं आरक्षण हवं आहे. ते कसं? अनेक अभ्यासकांनी आपले मुद्दे त्या ठिकाणी मांडले, कायदे तज्ज्ञांनी मुद्दे त्या ठिकाणी मांडलेले आहेत. आमच्या त्या बांधवांच्या, आदिवासी बांधवांच्या आरक्षणाला धक्का न लागता शेड्यूल ट्राईबचं क्लासिफिकेशन ST ब मधून त्या ठिकाणी आरक्षण हवं आहे. आणि आरक्षण कशा पद्धतीने मिळेल तर सर्वप्रथम बंजारा समाजाला संपूर्ण भारतामध्ये एक सूचीमध्ये यावं लागेल. एक सूचीमध्ये. बघा विषय काय असतो की महाराष्ट्रामध्ये NT मध्ये आहे, काही राज्यामध्ये ST मध्ये आहे, काही राज्यांमध्ये SC मध्ये आहे, काही राज्यामध्ये OBC आहे. म्हणजे ज्या समाजाची परंपरा एक आहे, ज्या समाजाची भाषा एक आहे, ज्या समाजाची एक रूढी परंपरा, बोली भाषा, वेशभूषा, केशभूषा एक आहे, तोच समाज भारतातील विविध राज्यामध्ये, विविध कॅटेगरीमध्ये, विविध प्रवर्गामध्ये विभागला गेलेला आहे. हे सर्वप्रथम आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि हे लक्षात घेताना आपल्याला ह्या मुद्द्यांचा विचार करावा लागेल की घटनेच्या कलम 14 मध्ये कायद्यापुढे आपण सर्व समान आहोत असं जर का आहे, तर मग विविध राज्यामध्ये बंजारा समाज हा विविध कॅटेगरीमध्ये का, प्रवर्गामध्ये का? तर सर्वप्रथम आमची एक मागणी असेल की पहिली मागणी, कायदेशीर दृष्टिकोनातून जर का हे आरक्षण मिळवायचं असेल, कुणाच्याही आरक्षणाला धक्का न पोहोचता, तर सर्वप्रथम बंजारा समाजाला एक सूचीमध्ये आणावं लागेल. मागच्या काही कालखंडामध्ये जनगणनेच्या आधारावर जवळपास 12 कोटी बंजारा समाजाची लोकसंख्या त्या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, ओडिशा, छत्तीसगड, कर्नाटक असे संपूर्ण भारतातल्या. कारण बंजारा समाज केवळ एका राज्यापुरती मर्यादित नाही, महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही आहे, हा संपूर्ण भारतामध्ये विखरलेला आहे. कारण याचा उगमच मुळात ज्या सिंधू नदीच्या उगमापासून झालेला आहे. मी मागेही बोललो तुम्हाला की सिंधू संस्कृतीच्या उगमामध्ये जे हडप्पा संस्कृती आणि मोहेंजोदारो संस्कृती होती, त्या संस्कृतीच्या शिलालेखांमध्ये बंजारा समाजाच्या वेशभूषेचा त्या ठिकाणी शिलालेख आहे. हा सर्वात मोठा पुरावा आहे. त्या काळची जी लोक व्यापार करत होती, जी लोक निसर्गपूजक होती, निसर्गाला भगवंत मानत होती, निसर्गाला देव मानत होती, हा निसर्गपूजक असलेला समाज आहे. आणि हे काही मी सांगतोय किंवा कोणी कायदे तज्ञ सांगतोय, कोणी अभ्यासक सांगतोय अशातला विषय नाही आहे. हा इतिहास या भारतभूमीचा आहे. 5000 वर्षापूर्वीचा हा इतिहास आहे. मी मागे तुम्हाला सांगितलं की हजारो वर्षाच्या गीतांमधून, मौखिक गीतामधून बंजारा समाजाचा हा उल्लेख होतो की सिंधू नदी रे राळेमाई, सिंधू नदी रे पालेमाई, आर्या दामडिया दाम लगाय मारो सेना नायका. हा नायकी करणारा, त्या ठिकाणी रक्षण करणारा, देशाचं रक्षण करणारा, संस्कृतीचं रक्षण करणारा, पर्यावरणाचं रक्षण करणारा समाज आहे. परंतु मित्रांनो, जरी याचा हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे, तरी आजही तो समाज कुठेतरी जंगलामध्ये, तांड्यांमध्ये, डोंगराळ भागामध्ये वसलेला आहे, राहतो आहे. आता तुम्ही जर बघितलं की आपल्याला मौखिक इतिहास सांगून उपयोगाचा नाही, आपला कागद बोलला पाहिजे. आपला कागद आणि कागदावरचा असलेला संदर्भ, ऐतिहासिक संदर्भ, पुरावे, आयोगांचं निरीक्षण, माननीय सुप्रीम कोर्टाचे निरीक्षण हे त्याच्यामध्ये असले पाहिजे. कारण मोठमोठी भाषणं करून, मोठमोठं त्या ठिकाणी उपदेश करून होणार नाही, तर ते कायद्यापुढे टिकलं पाहिजे. आणि टिकवायचं जर का असेल
तर आतापर्यंत समाजासाठी जे आयोग नेमलेले होते त्यांच्या शिफारशी आपल्याला बघाव्या लागतील। रेणके आयोग असेल, इधाटे आयोग असेल, ठाकूर आयोग असेल, मंडल आयोग असेल, या सर्वांचा रिसर अभ्यास झाला पाहिजे। त्या अभ्यासाच्या अंती शिफारसीमध्ये बंजारा समाजाच्या संदर्भात काय शिफारशी झालेल्या आहेत त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल। आणि म्हणून त्याच्यासोबतच माननीय सुप्रीम कोर्टाची निरीक्षणं आपल्याला त्या ठिकाणी सोबत घ्यावी लागतील। आणि ही सर्व त्या ठिकाणी एक त्यांची एक साधना करून, एक त्यांचं त्या ठिकाणी एक फाईल करून आपल्याला राज्य सरकाराकडे देऊन राज्य सरकार त्याच्यावर एक समिती नेमेल। राज्य सरकारला शेड्यूल ट्राईब घोषित करण्याचा अधिकार नाही, हे लक्षात घ्या। आज आपण संविधानाच्या अनुसरून चालतोय, कायद्याच्या अनुसरून चालतोय। सर्वप्रथम हे लक्षात आपण सर्वांनी घ्यायचे, सर्व बांधवांनी लक्षात घ्यायचंय की राज्य सरकारला शेड्यूल ट्राईब मध्ये एका जातीला आणण्याचा अधिकार नाही। तो सर्वस्वी केंद्र सरकारचा आणि राष्ट्रपतींच्या अधिसूचनेचा अधिकार आहे, विधेयकाचा अधिकार आहे। राज्य सरकार यावर एक समिती स्थापन करेल, त्याची शिफारसी घेऊन त्या शिफारसी त्या ठिकाणी केंद्र सरकारला देईल। केंद्र सरकार संसदेमध्ये कायदा मांडेल, संसदेत तो प्रस्ताव पारित झाला पाहिजे, तदनंतर राष्ट्रपतीच्या विचाराधीन तो त्या ठिकाणी प्रस्ताव जातो आणि राष्ट्रपती त्या ठिकाणी अध्यादेश काढतात आणि मग एखादा समाज शेड्यूल ट्राईब मध्ये येतो। बघा, आपण मागेही सांगितलं अनेक राज्यामध्ये विखरलेला आहे, अनेक राज्यामध्ये अनेक प्रवर्गामध्ये आहे। आता केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या वेळेला कलम 342च्या माध्यमातून राष्ट्रपतींच्या अधिसूचनेद्वारे एखादा समाज शेड्यूल ट्राईब मध्ये आणायचा असेल तर राष्ट्रपतींची अधिसूचना लागते। पण मग त्याकरता आपल्याला प्रथमतः एक सूचीमध्ये यावं लागेल। आपली प्रथम मागणी असली पाहिजे की बंजारा समाजाला, संपूर्ण भारतातील बंजारा समाजाला एक सूचीमध्ये आपल्याला आणावं लागेल। हैदराबाद गॅजेटियननुसार जसं मराठा बांधवांना न्याय मिळाला तसं आपलं ही राष्ट्र आहे, आपल्याला त्या ठिकाणी शेड्यूल ट्राईबचं आरक्षण मिळालं पाहिजे, पण कोणाच्याही बांधवांच्या त्या ठिकाणी आरक्षणाला धक्का न लावता। हा पहिला मुद्दा। त्यानंतर आपल्याला संपूर्ण बंजारा समाजाला, कारण की भारतातील पूर्ण 23 कोटी बंजारा समाज हा आपला परिवार आहे। हा आपला म्हणजे या भारतामध्ये जो कोणी 23 कोटी मधला बंजारा समाज आहे तसं संपूर्ण भारत आपला परिवार आहे। त्याच पद्धतीने 23 कोटी बंजारा समाज हा आपल्या एक कुटुंबाचा परिवार आहे। आपली भाषा एक आहे, आपली वेशभूषा एक आहे, आपली त्या ठिकाणी परंपरा एक आहे। तर त्याचा एक डेटा प्रत्येक राज्याने त्या ठिकाणी तयार करण्यात यावा, प्रत्येक राज्याच्या माध्यमातून तो तयार करण्यात यावा। एक डाटा तो जो तयार होईल एक सूचीमध्ये आणण्याचा, बंजारा समाजाला एक सूचीमध्ये आणण्याचा डाटा या भारतातील सगळ्या राज्यांनी तो डाटा केंद्र सरकारकडे एक प्रस्तावा आणि एक मुखी दिला गेला पाहिजे। मग ते महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, आंध्र असेल, तेलंगणा असेल, छत्तीसगड असेल, तामिळनाडू असेल, गुजरात असेल, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, ओरिसा, पूर्वोत्तरचे राज्य, दक्षिणेचे राज्य, उत्तरेचे राज्य, मिडलचे राज्य, सर्व राज्यांनी एकमुखाने बंजारा समाजाला एक सूचीमध्ये आणण्याकरता त्या ठिकाणी प्रस्ताव त्या ठिकाणी दिला पाहिजे। सामाजिक आणि ऐतिहासिक पुरावे दिले पाहिजे। हा समाज कसा एक आहे, हा या समाजाची वेशभूषा, केशभूषा, परंपरा, लोकगीतं फेर धरून नाचणे हे कसे एक आहे हे सर्व राज्यांनी तो डेटा केंद्राकडे दिला पाहिजे। ऐतिहासिक पुरावे प्रत्येक राज्याच्या अस्तित्वासाठी झगडणारा हा बंजारा समाज आहे। महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व मोहिमांमध्ये एक लॉजिस्टिक सपोर्ट त्या ठिकाणी रसद पुरवण्याचं काम बंजारा समाजाने केलं। अनेक कठीण मोहिमा होत्या, जीवावर उदार होऊन त्या ठिकाणी बंजारा समाजाने त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक मोहिमांमध्ये शस्त्र आणि अन्नधान्य पुरवण्याचं काम केलं। दिल्लीमध्ये जर आपण बघितलं, मुघलचे बादशाह औरंगजेब यांनी ज्या वेळेला शिखांचे गुरु तेग बहादुरांचा शिरच्छेद केला आणि सांगितलं की यांच्या धडाचं कुणीही अंतिम संस्कार करणार नाही, तेव्हा ह्याच बंजारा समाजातील लकीशाह बंजारांनी
त्यांना स्वतःच्या घरामध्ये अग्निडाग देऊन त्यांचा अंतिम संस्कार केला. एवढा ज्वाजल्य इतिहास या समाजाचा आहे. अजून कोणते पुरावे हवेत आपल्याला? प्रत्येक राज्याच्या अस्तित्वासाठी, प्रत्येक राज्याच्या रक्षणासाठी, प्रत्येक राज्याच्या विकासासाठी बंजारा समाज आपलं बलिदान देतो आहे. आणि हे पुरावे प्रत्येक राज्याच्या ऐतिहासिक गॅझेटमध्ये आहेत. हे मी सांगतोय म्हणून नाही, प्रत्येक राज्याच्या गॅझेटमध्ये, प्रत्येक राज्याच्या इतिहासामध्ये हे पुरावे आहेत. आणि ह्या पुराव्याचं आकलन त्या त्या ठिकाणच्या सरकारांनी करावं आणि समाजाला एक सूचीमध्ये आणण्याकरता साथ दिली पाहिजे. बघा, राज्य सरकारची भूमिका आपण बघितली की राज्य सरकारने डेटा द्यावा. राज्य सरकारने ज्या ज्या राज्यामध्ये बंजारा समाजाला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये दिलेला आहे त्या राज्यांनी एकत्रित येऊन तो एक प्रस्ताव केंद्राकडे दिला गेला पाहिजे. आणि केंद्र कलम 342च्या अनुसूचित जमातींच्या यादीनुसार केंद्र सरकारला विनंती त्यांनी केली पाहिजे. आणि आयोगाच्या शिफारसी मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला. रेणके आयोगाच्या शिफारशी काय होत्या, इधाटे आयोगाच्या काय होत्या, मंडल आयोगाच्या काय होत्या, इंदिरा साहनी केसमध्ये 1992च्या त्या ठिकाणी काय होत्या, माननीय सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण, हे मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग जर तुम्हाला ते पुन्हा बघायचं असेल तुम्ही बघू शकता. तो त्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि हा लढा न्यायालयीन लढा त्या ठिकाणी असणार आहे. हा न्यायालयीन लढा लढत असताना आपल्याला पुरावे सादर करावे लागतील, जे की पुरावे आपल्या सर्वांकडे आहे, कृती समितीकडे आहे, महाराष्ट्राच्या ऐतिहासिक जडणघडणीमध्ये सुद्धा ते पुरावे आहेत. तसेच या भारतातील सर्व राज्याच्या ऐतिहासिक जडणघडणीत सुद्धा ते पुरावे आहेत. आणि काही लोकांचं म्हणणं पडलं की 50%च्या वर आरक्षण देता येत नाही. तर त्यांना मी एक सांगू इच्छितो की इंदिरा साहनी केसमध्ये किंवा सब क्लासिफिकेशन करता येत नाही. तर इंदिरा साहनी केसमध्ये काही राज्यांना ओबीसीच्या उपवर्गात त्या ठिकाणी आरक्षण मिळालेलं आहे. ओबीसीचा उपवर्ग केलेला आहे, ओबीसी ए, ओबीसी बी. परंतु SC ST साठी तो कायदा नव्हता. परंतु अलीकडच्या काळामध्ये 2020 मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयात मोठ्या संविधान पीठाने या मुद्द्यावर पुनर्विचार सुरू केला आहे की ST कॅटेगरीचं सब क्लासिफिकेशन त्या ठिकाणी करता येईल का. सब क्लासिफिकेशन जर का त्या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार जर का झालं सब क्लासिफिकेशन, तर नक्कीच सर्व राज्यातील डाटा एकत्रित येऊन, सर्व राज्यातील डाटा एकत्रित येऊन एक सूचीमध्ये जर का बंजारा समाजाला, आपली प्रथम मागणी आता ती राहिली पाहिजे की प्रथमतः एक सूचीमध्ये आणा. मग सब क्लासिफिकेशन मध्ये ST अ 7% जे आपल्या आदिवासी बांधवांना आहे, ST अ च्या 7% आपल्याला कुठलंही आरक्षण नको. ST ब मध्ये आम्हाला लोकसंख्या निहाय जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी या न्यायाने आम्हाला त्या ठिकाणी आरक्षण हवं आहे. त्यामुळे भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, या न्यायाने बंजारा समाज चालतो. आम्हाला कुठल्याही बांधवांचं आरक्षणाचं एक कणभरही नको. ते त्यांच्या हक्काचं आहे, आम्हाला आमच्या हक्काचं असलं पाहिजे. कारण बंजारा समाज कुणाचाही हक्क घेत नाही, मात्र आपल्या हक्काचं न्यायाने घेतल्याशिवाय राहत नाही. हे त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगू इच्छितो. आपण कायदेशीर मार्गातून जाऊया, आपण आयोगाच्या शिफारसींचा संदर्भ देऊया, आपण ऐतिहासिक पुरावे त्या ठिकाणी जोडूया. आपण 1871चा क्रिमिनल ऍक्ट मध्ये बंजारा समाजाला गुन्हेगार नोंदवला आहे, हेही निरीक्षण त्या ठिकाणी नोंदवू शकतो. आणि अशा अनेक पुरावे मोहिंजोदडो आणि हडप्पा संस्कृतीपासूनचे आहे, ज्या शिलालेखांमध्ये बंजारा समाजाची चित्रकारिता आहे, ते सुद्धा आपण पुरावे जोडूया. आपली एक भगिनी 1892चा मी फोटो बघितला, तिच्यात स्पष्ट खाली उल्लेख केलेला आहे, इंग्रज काळातील होता, इंग्रज अधिकाऱ्यांनी काढलेला, की ही आदिवासी जमात आहे, बंजारा ही आदिवासी जमात आहे. हे इंग्रजांनी त्या ठिकाणी 1892 सांगितलेलं आहे. त्यानंतर मुघलांनी, त्यानंतर निजामशाहीने, आणि आता आपल्याला त्यासाठी ह्या स्वतंत्र भारतामध्ये लढायचं आहे. आणि हा लढा काही आजकालचा नाही आहे, हा लढा आजकालचा नाही आहे. हा लढा 30 ते 35 वर्षापासून त्या ठिकाणी बंजारा समाज लढतोय. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाची ताकद दिलेली आहे. आपल्याला संत सेवालाल महाराजांच्या वचनांनी त्या ठिकाणी ओतप्रोत केलेला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिद्धांतावर चालणारा हा बंजारा समाज आहे. महात्मा फुलेंच्या विचारांवर चालणारा हा बंजारा समाज आहे. आणि म्हणून आपल्या या सर्व महामानवांच्या विचारांनी प्रेरित होऊन चालणारा हा जो समाज आहे, यामधील जे काही जो समाज आज त्या ठिकाणी एक हुशार, एक युवा त्यांचा हुशार झालेला आहे, एक युवा त्यांचा अभ्यास करतोय, पण कुठेतरी आरक्षणाचा अभावी तो युवा त्या ठिकाणी खितपत पडलेला आहे. म्हणून त्या युवांसाठी, येणाऱ्या उज्ज्वल भविष्यासाठी, येणाऱ्या पिढीसाठी जे हक्काचं आहे, आम्ही कुठेही अंधारामध्ये तीर मारत नाही आहोत. आम्ही कायद्याच्या आधारे, या पुराव्यांच्या आधारे बोलतोय. आणि पुरावे आमच्याकडे ऐतिहासिक आहे, आयोगाचे आहे, माननीय सुप्रीम कोर्टाचे निरीक्षण त्या माध्यमातून आहे. आणि ह्या निरीक्षणाच्या माध्यमातूनच आम्हाला आरक्षण हवं आहे. आम्ही कुणाच्याही ताटातलं घेत नाहीये मित्रांनो. आम्हाला आमच्या हक्काचं, आम्हाला तुमच्या ताटातलं तुम्ही खावा आणि त्या ठिकाणी तुमच्या हक्कासाठी आम्ही लढू शकतो. आम्ही लढणार. तुमच्या 7% आरक्षण मधील मी आदिवासी बंधू भगिनींना एकच हात जोडून विनंती करतो, तुमच्या 7% आरक्षणामधील एक कणही आरक्षण आम्हाला नको. ते तुमच्या हक्काचं आहे. मात्र सब क्लासिफिकेशन करून शेड्यूल ट्राईब ब मधून बंजारा समाजाला देशामध्ये एक सूचीमध्ये आणलं गेलं पाहिजे आणि शेड्यूल ट्राईब ब मधून त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे. ही आमची मुख्य मागणी आहे. आणि ही मागणी आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. याकरता कायदेशीर लढा खूप मोठा आहे. हे काही आज आपण आंदोलन केलं आणि उद्या आपल्याला मिळेल अशातलाही काही भाग नाही. हे जाणकारी जाणतात. बंजारा समाजाचे जे काही जाणकार आहेत, कायदेतज्ञ आहेत, अभ्यासक आहेत, ते ह्या गोष्टी जाणतात. परंतु आज आपण आंदोलनामुळे आपली त्या ठिकाणी एक आपण त्याला म्हणतो की एक पॉवर, एक क्वांटिटी ऑफ पॉवर त्या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. म्हणून आपल्याला त्या माध्यमातून आंदोलन करणे ही त्या ठिकाणी रास्त आहे. आपली मागणीसाठी आंदोलन करणे हे संविधान दिलेला अधिकार आहे. आणि त्याच पद्धतीने आपण जर का स्टेट ऑफ केरला वर्सेस चंद्रमोहन 2004 ची केस जर आपण बघितली तर तिथे एकाच जातीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या यादीत ठेवणे योग्य नाही हे स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. बघा, एकाच जातीला वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ठेवणं हे अन्यायकारक आहे. हे माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे, आयोगाने सांगितलेलं आहे, शिफारसीने सांगितलेलं आहे. ऐतिहासिक मागासले पण आपल्याकडे आहे, मागील त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मी तो मुद्दा क्लिअर करायचा राहिला की संविधानाने 50% आरक्षणाची मर्यादा ठेवलेली आहे, परंतु एसटी एससीच्या समाजाच्या विकासासाठी ही मर्यादा अपवादात्मक स्वरूपामध्ये सैल करण्यात आलेली आहे. त्यामुळे एसटीचा टक्का वाढवणे हे न्यायालयीन चौकटीमध्ये वैध राहते. एक गोष्ट लक्षात घ्या, हा भारत देश संविधानानुसार आणि न्यायालयीन चौकटीत चालणार आहे. आणि बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी एक सूचीमध्ये येणं हा आपला पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा सब क्लासिफिकेशन करून शेड्यूल ट्राईब ब मध्ये येणं हा आपला दुसरा टप्पा आहे. त्यामुळे न्यायाने आपण लढतोय. आणि आपण एक सर्व बांधवांना, माझ्या भगिनींना, ज्येष्ठ श्रेष्ठांना मी एक विनंती करेन, आपण आपल्या हक्कासाठी लढत असताना कुणाच्याही हक्कावर गडांतर येणार नाही याचं आपण भान ठेवलं पाहिजे. आपण कुणाच्याही विरोधात बोललो नाही पाहिजे. आपण संविधानाने बोललो पाहिजे, संविधानिक शब्दात बोललो पाहिजे, न्यायालयीन चौकटीत बसणाऱ्या शब्दात आपण वागलं पाहिजे, पुराव्यासहित आपण बोललं पाहिजे. कारण पुरावा असला तर त्या ठिकाणी आपल्या मागणीला बळ मिळेल. आपल्याला सामाजिक पुरावे, ऐतिहासिक पुरावे, आयोगाचे पुरावे, संदर्भीय पुरावे ह्या सगळ्यांना घेऊन चालावं लागणार आहे. आपण हवे तीर कुणीही मारायचे नाही. आपल्याला जर का आरक्षण घ्यायचं असेल, ती खूप लांब प्रोसेस आहे. ती आज आपण आंदोलन केलं, आज आपण मागणी केली की परवा आपल्याला मिळेल असं होणार नाही. आपल्याला एक सूचीमध्ये आणावं लागेल बंजारा समाजाला. संपूर्ण भारतातील आपला परिवार, 23 कोटीचा बंजारा समाजाचा परिवार एक सूचीमध्ये आणून त्यानंतर एसटी कॅटेगरीचं सब क्लासिफिकेशन करून एसटी ब मधून आपल्याला त्या ठिकाणी आरक्षण घेता येईल. आमच्या कुणाच्याही बांधवांच्या आरक्षणाला धक्का न लावता आपल्याला आरक्षण घ्यायचं आहे.
आपल्याला कुणाच्याही हक्काचं नको. आपण मात्र आपल्या हक्कासाठी लढतोय, न्यायाने लढतोय आणि आपण लढू आणि अंतिम श्वासपर्यंत लढू, शेवटच्या श्वासापर्यंत लढू आणि आम्हाला न्याय मिळेल. कारण आमचा संविधानावर विश्वास आहे, आमचा न्यायपालिकेवर विश्वास आहे आणि बंजारांचा रक्ताचा संघर्षाचा इतिहास आहे आणि तो संघर्ष आम्ही न्यायाने करू. कारण बंजारा समाज देश, देव आणि धर्मासाठी लढणारा बंजारा समाज आहे. तो आता न्यायासाठी सुद्धा लढणार आहे, पण न्यायालयीन चौकटीत आणि संविधानाच्या कक्षेत राहू. जय सेवालाल.